राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे। याचं उदाहरण म्हणजे परभणी जिल्ह्यातील सेलू या तालुक्यात दीपक केदार यांच्यावर झालेला हा भ्याड हल्ला। जर एखादा दलित नेता वंचितासाठी उपेक्षितासाठी आपला आवाज उठवत असेल तर त्याचा आवाज या प्रस्थापित लोकांकडून हा दाबण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल। जर एखादा कार्यकर्ता त्याच्यावर झालेल्या अन्यायाचे वाचा फोडत असेल आणि त्या संदर्भात एखादी केस दाखल करत असेल तर त्याला जातीय स्वरूप देऊन काही लोक हे तुम्ही अशा केसी करता म्हणून जर हे करत असतील, त्याच्यावर दबावतंत्र वापरत असतील तर हे चुकीचं आहे। हे कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्र राज्य। हा देश संविधानानं बांधलेला गेलेला आहे आणि संविधानानुसार चालला पाहिजे। कुणाचाही आवाज दाबला गेला नाही पाहिजे हे या निमित्तानं सांगू इच्छितो। दीपक केदार भाई यांच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभा आहे आणि कोणत्याही उपेक्षित वंचित आणि न्यायिक पद्धतीनं जो नेता बोलतो त्याच्या पाठीमागं वंचित बहुजन आघाडी ही खंबीरपणे